मित्रांनो, जय जिजाऊ. मराठा लग्न अक्षदामध्ये आपलं स्वागत आहे. मराठा लग्न अक्षदाचं कार्य कसं चालतं याबाबतचा हा छोटेखानी 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे. जर 3 मिनिटाचा वेळ आपल्याकडे नसेल तर हा व्हिडिओ इथेच आपण स्किप करावा. आमचं लग्न अक्षदाचे ग्रुप आपण जॉईन केले असतील तर त्याच्यातून लेफ्ट व्हावं. कुठलीही गोष्टची माहिती, प्राथमिक माहिती घेतल्याशिवाय आपण त्याच्या नादाला लागू नये, हा एक सर्वसाधारण नियम आहे. तर असो, माझा परिचय, मी गजानन खंदारे, संभाजी ब्रिगेडचा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून वाशिमसाठी मी काम पाहतो. स्टेट बँकेच्या आउटसोर्सिंगमध्ये 2010 पासून काम करतो आणि एक पत्रकार म्हणूनही स्फुट लेखन काम करतो आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनांमध्ये मी काम करतो. आणि आम्ही 2-4 मित्रांनी मिळून मराठा सेवा संघाच्या विचारधारेतून या ऍप्लिकेशनची आणि या लग्नाक्षदा प्लॅटफॉर्मची आम्ही 4 वर्षापूर्वी निर्मिती केलेली आहे. वारंवार आम्ही आमचा हेतू हे स्पष्ट करत असतो. तेव्हा मराठा लग्न अक्षदा ऍप्लिकेशनचं काम कसं चालतं याबाबतची ही छोटेखानी माहिती. आपण सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही. सोबतच आम्ही कुठेही केव्हाही गेल्या 4 वर्षापासून कुणालाही पैशाची मागणी करत नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या जिल्ह्यातले बायोडाटे पाठवा किंवा फोन करणे किंवा व्हॉट्सअपला मजकूर पाठवणं अशा रिकाम्या गोष्टी शक्यतोवर टाळाव्या. कारण आम्हीही आपल्यासारखेच एक सामान्य माणसं काम करणारे आहोत. आणि मग जर आपल्याला वेळ द्यायचा म्हटलं तर मग लोकांना आम्हाला लुटावं लागेल आणि दुकानदारी सुरू करावी लागेल. तर हे एक स्वयंचलित ऍप बनवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याच्याबाबत आम्हाला आपण फीडबॅक द्याव्या, कॉमेंटमध्ये कळवावं. तर असो, आपण सर्वप्रथम प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षदा ऍप्लिकेशन डाउनलोड करावं. डाउनलोड केल्याबरोबर आपल्याला त्याच्यातून 25 पॉइंट्स मिळतात. हे मोफत आहे हे सांगत असताना याचे पॉइंट्स कशासाठी, कारण फुकटात मिळणाऱ्या गोष्टीचं महत्व नसते, म्हणून या गोष्टीचा 25 पॉइंट्स मिळतात. आता हे पॉइंट्स कशासाठी याचाही उहापोह समोर येणार आहे. त्याच्यानंतर आपण आपली, जर मुलगा असेल मुलगी असेल तर आपली प्रोफाईल व्यवस्थित माहिती भरून नोंदवावी. बरेच जण आपलं शिक्षण टाकत नाहीत, व्यवसाय टाकत नाहीत, जन्मतारीख टाकत नाहीत आणि कुणालाही रिक्वेस्ट टाकत बसतात. अशानं लग्न जुळत नसतात. कौटुंबिक माहितीमध्ये मुलांनी सगळी माहिती व्यवस्थित लिहिली पाहिजे. नाव, गाव, पत्ता, त्याच्यानंतर तुम्ही काय करता, वडील काय करतात, भाऊ काय करते, कुटुंब एकत्रित आहे, विभक्त आहे, लिहायला काही जात नाही. 4-5-10 ओळीमध्ये लिहा. आणि मुलींच्या बाबतीत अपेक्षा ही स्पष्टपणे लिहिल्या गेली पाहिजे. त्याच्यानंतर ही सगळी माहिती भरल्याच्या नंतर शेवटी ओळखपत्र अपलोड करून व्यवस्थित फोटो टाकून, बरेच जण फोटोही टाकत नाहीत, आणि ही सगळी माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यानंतर तुमची 24 तासात प्रोफाईल व्हेरीफाय होते. ती व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला एखादी प्रोफाईल जर आवडली तर त्याच्यात रिक्वेस्ट टाकू शकता. आणि शक्यतोवर जुळत्या मिळत्या प्रोफाईललाच रिक्वेस्ट टाकाव्या. प्रोफाईल नोंदल्याच्या नंतर परत तुम्हाला 25 पॉईंट मिळतात आणि 25 पॉईंटमध्ये तुम्ही त्या 50 पॉईंटमध्ये 2-3 रिक्वेस्ट फ्रीमध्ये टाकू शकता. त्याच्यानंतर हेही पुढे फ्रीच आहे. मात्र याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की आम्ही याच्यासाठी जर दररोज 1-2 तास वेळ देत असेल तर तुम्ही सुद्धा 2 मिनिटाचा वेळ स्वतः दिला पाहिजे. मग आपण काय केलं पाहिजे की सेटिंग बटनवर गेलं पाहिजे आणि तिथे ऍपची लिंक आहे, ती लिंक आपल्या मित्रांना तुम्ही शेअर केली पाहिजे. त्याच्यात तुमचा रेफरल कोड जातो. त्याच्यानंतर तुम्ही मित्राला सांगितलं पाहिजे की बाबा हे ऍप तू डाउनलोड कर, तुला गरज जरी नसेल तरी ते डाउनलोड कर आणि माझा रेफरल कोड टाक. घरामध्ये तुमच्या 3-4 मोबाईल तसे असतात, त्याच्या बदल्यात तुम्हाला 25 पॉईंट मिळतात. म्हणजे हे सगळं ऍप्लिकेशन तुम्ही फ्री वापरू शकता. म्हणजे तुम्ही जर दररोज 10 मित्रांना जर ते ऍपची लिंक शेअर केली आणि त्याला रेफरल कोड टाकून डाउनलोड करायला सांगितलं तर त्या बदल्यात तुम्हाला 25 आहे 250 पॉईंट तुम्हाला दिवसभरात मिळतील. दररोजचे 4 मित्रांना जरी हे केलं आणि सूट कुणालाही रिक्वेस्ट टाकत बसू नका. विवाह हे ओळखीत, नातेसंबंधात आणि परिचयात जुळत असतात, ही गोष्ट पहिल्यांदा ध्यानात घ्या. बायोडाटा शेअर केल्यानं हे शेअर करणं काम त्या एखाद्या फसवेगिरी करणाऱ्या विवाह संस्थेचं असते. काही विवाह संस्था चांगल्या पद्धतीने काम करतात, त्याच्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही. मात्र काही तत्व ही फसवणुकीच्या उद्देशानं, तुम्हाला गंडवण्याच्या उद्देशानं सतत कार्यरत असतात, क्रियाशील असतात. त्याच्यापासून आपण सावध असलं पाहिजे. गोरगरिबांची लग्न जुळत नाहीत ही मोठी अडचण आहे. श्रीमंत हिमालयात किंवा कैलास पर्वतात जाऊन बसलेले आहेत. हुंड्याच्या शिवाय आजही ते चांगल्या वेल सेटल जे लोक आहेत ते हुंड्याची गोष्ट काढल्याशिवाय पुढचा होकार देत नाहीत. ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे, जाणून घेतली पाहिजे. आता त्याच्यानंतर ह्याचं कार्य कसं चालतं, रिक्वेस्ट पाठवल्याच्या नंतर ती रिक्वेस्ट तुमची पहिल्यांदा आमच्याकडे म्हणजे ऍडमिनकडे येते. त्याच्यानंतर
ताबडतोब रिक्वेस्ट टाकली, बरेच जण उतावळे नवरे गुडघ्याला बाशिंग बांधून असतात, रिक्वेस्ट टाकली की लगेच त्यांना रिप्लाय हवा असतो. असं होत नसतं. लग्न तडकाफडकी अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर खरेदी करणे इतकं सोपं नसतं. प्रोसिजर समजून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही रिक्वेस्ट टाकल्याच्यानंतर ती ऍडमिनला आल्याच्या नंतर आम्ही त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ती रिक्वेस्ट तुमची पाहतो. जर मुलगा 12वी असेल, मुलगी पोस्ट ग्रॅज्युएट असेल, IT सेक्टरमधली असेल, इंजिनियर असेल, ती ही रिक्वेस्ट अशी विसंगत रिक्वेस्ट तिथेच रिजेक्ट केल्या जाते. दुसरं, मुलगा कोकणातला असेल, मुलगी विदर्भातली असेल, तर अशी लग्न जुळत नसतात. ह्या रिक्वेस्टही तिथेच रिजेक्ट केल्या जातात आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर त्याचा मेसेज आम्ही प्रत्येक गोष्टीचा पाठवत असतो. बऱ्याचदा त्याच्यानंतर आम्हाला असं वाटतं की मुलगा आणि मुलगी सोलापूर सातारा शेजारच्या जिल्ह्यातली आहेत किंवा पुणे विभागातले आहेत, यांचं लग्न जुळू शकतं, प्रोफेशनमध्ये सारखे वाटतात. आणि मग अशा स्थितीमध्ये आम्ही काय करतो की त्या रिक्वेस्ट बद्दल मुलींना तुमचा मेसेज, म्हणजे तुम्हाला अशी अशी विनंती प्राप्त झालेली आहे, त्यांच्या व्हॉट्सअप मोबाईलवर ती रिक्वेस्ट पुढे फॉरवर्ड करतो. त्याच्यानंतर बऱ्याचदा ते 2-2, 3-3 दिवस कोणी मेसेज पाहत नाही. त्याच्यानंतर परत आम्ही त्यांना रिमाइंडर देतो, कारण ते सिस्टम ऑटोमेटेड आहेत. आम्हाला कोणी मेसेज पाहिला आणि कोणी नाही पाहिला हे समजतं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तुमचा बायोडाटा आम्ही त्यांच्याकडे शेअर करतो. तुमचा बायोडाटा अपलोड केलेला असतो. तो बायोडाटा शेअर केल्याच्या नंतर त्यांनी रिप्लाय दिला नाही तर एकदा फोन लावायचा प्रयत्न करतो. फोनला रिप्लाय दिला नाही तर आम्ही त्याचा नाद सोडून देतो आणि तुम्हाला मग त्याचा काहीच रिप्लाय येत नाही. दुसऱ्या स्थितीमध्ये अशा वेळेस एखाद्या वेळेस त्यांनी पाहिलेला असतो पण त्यांची काहीच प्रतिक्रिया आलेली नसते. मग अशा वेळेस काय करतो की आम्हाला जर प्रतिसाद भेटत नाही तर तुमच्या रिक्वेस्ट सेक्शनला त्या मुलीकडचा मोबाईल नंबर प्राप्त होतो आणि काही उतावळे नवरे लगेच फोन लावतात, तुम्ही आमची विनंती मान्य केली म्हणजे लग्नासाठी होकार दिला असा त्याचा अर्थ होत नाही. आपण काय केलं पाहिजे, विशेषतः नवीन शिकलेली जी मुलं असतात किंवा जी लग्नासाठी जी वर असतात तर यांना सामाजिक तेवढी जाणीव नसते, कसं बोलायचं काय करायचं या गोष्टीची माहिती नसते. तर अशा वेळेस आपण एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीमार्फत थोडंसं पद्धतशीरपणे फोन केला पाहिजे. फोन शक्यतो दुपारच्या वेळी केला पाहिजे. काही काही भले महाशय रात्री 10 वाजता 11 वाजता आम्हाला पण फोन करतात, तर हा काही फोन करण्याची वेळ नसते. तर अशा स्थितीमध्ये एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीमार्फत एखाद्या मुलीला जर आपल्याला विचारणा करायची झाली तर तिचा बाप, भाऊ, मामा कोणीतरी तिचा नातेवाईक फोन उचलणारा असतो. अशा वेळेस आपण विचारलं पाहिजे की अमके अमके ताई आपले आहे, तिचं लग्न झालं कुठं का काय, का कसं स्थळ पाहिजे, काय पाहिजे, मग आम्ही आमचा तुम्हाला बायोडाटा शेअर करतो, त्याचं काय रिप्लाय द्यायचा ते देतील. अशा पद्धतीनं हे काम झालं पाहिजे. या पद्धतीनं आपण या ऍप्लिकेशनची हाताळणी करावी. आपल्याला काही अडचण आली असेल, काही तांत्रिक अडचणी येत असतील तर त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला टाकावा. शक्यतो फोन लावायचं टाळावं. बऱ्याचदा आम्हाला फोन उचलणं कठीण होतं. 50-50, 60-60 दिवसभरात फोन येतात, तर हे सगळ्यांना रिप्लाय देणं किंवा हे करणं शक्य नसतं. बऱ्याचदा आम्ही मुलींच्या पालकांना शक्यतो फोन करायचं टाळतो. ते याच्यासाठी की ऍट अ टाइम जर आम्ही 5 लोकांना फोन केला, 5 लोकांपैकी 3 लोक फोन उचलतात, 3 लोक उचलत नाहीत. आणि मग ज्या 3 लोकांनी फोन उचलला नाही मग ते दुपारी कधीतरी 4 वाजता 4 घंट्यानं, 6 घंट्यानं, 10 घंट्यानं फोन लावतात आणि म्हणतात की तुमचा फोन आम्हाला आला होता. आणि मग अशा स्थितीत आम्ही नेमकं विसरून जातो की आपण कोणासाठी कशासाठी फोन लावला होता. ही तुमची आमची ही सगळ्यांची कॉमन गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. प्ले स्टोअरला जाऊन आपण लग्नाक्षता ऍप्लिकेशन डाउनलोड करावं. खाली काही लिंक दिलेल्या त्या लिंक सुद्धा आपण